श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि उद्या आहे अक्षय तृतीया. तर तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षय तृतीयेचा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी असलेला एक शुभ मुहूर्त आहे. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश होत नाही. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फळप्राप्ती देणारे असते आणि म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात. बघा, या अक्षय तृतीयेचा उल्लेख भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्यपुराण, स्कंदपुराणात सुद्धा याचा विशेष उल्लेख केला गेला आहे. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते आणि म्हणून या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, सोनं चांदी घेतलं जातं, महत्त्वाची कामं पूर्ण केली जातात किंवा एखादा नवीन व्यवसाय सुरू केला जातो जेणेकरून त्यामध्ये आपल्याला यश मिळते. या दिवशी देवांचे व पितरांचे पूजनसुद्धा केले जाते. या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते मृत्यू लोकांतून पृथ्वीवरती आपल्या घरी येत असतात. पाणी पिण्यासाठी आणि जेवणासाठी ते आपल्याकडे येत असतात आणि म्हणून या अक्षय तृतीयेला आपण त्यांच्या स्मरणार्थ करा केळी पूजन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये करत असतो. जर आपली सासू हयात नसेल तर केळी पूजन केलं जातं आणि सासरे नसतील तर करा पूजला जातो. दोघंही नसतील तर केळी आणि करा या दोन्हींचं पूजन या दिवशी केलं जातं. जर घरातली स्त्री गेलेली असेल तर तिच्या जागी आपण एक सुवासीन स्त्री जेवू घालतो आणि जर पुरुष गेलेला असेल तर एका पुरुषाला आपण या दिवशी जेवू घालतो. जेव्हा आपण या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ घरामध्ये स्त्री किंवा पुरुषांना जेवू घालतो तेव्हा तो घास आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो आणि आपले पितृ जे असतात ना ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात. तिथून ते आपल्याकडे बघत असतात आणि म्हणून या दिवशी त्यांची आठवण काढायची असते, पितृपूजन करायचं असतं जेणेकरून त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आणि बघा, दिव्य देवतांपेक्षाही पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर वैशाख हा महिना भगवान विष्णूंसाठी अत्यंत आवडता महिना आहे आणि म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा आपल्या घरात केल्याने आपल्याला अक्षयपटीने फळप्राप्ती होत असते. घरामध्ये कधीही धनसंपत्ती ही कमी पडत नाही. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्म देखील झाला होता आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा जयंती ही सुद्धा साजरी केली जाते. धार्मिक दृष्टीने अक्षय तृतीयेचा दिवस हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या अक्षय तृतीयेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल. पैसा, धन, संपत्ती सर्व काही मिळेल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या रविवारी अक्षय तृतीयेला सकाळी करायचा आहे. सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. आणि जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे अक्षय तृतीयेला. आणि या उपायाचं मिळणारं फळ हे सुद्धा तुमच्याकडे अक्षय राहणार आहे, ते कधीही संपणार नाही. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात
लक्ष्मी नांदावी, घरात सुख, शांती, समृद्धी यावी, घरातील सर्व इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी घरातून बाहेर जावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती ही एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता उंबरठ्यावरतीच ही वस्तू आपल्याला का ठेवायची आहेत? तर बघा, उंबरठा जो आहे ना तो आपल्या वास्तूमधील एक महत्त्वाचा भाग आहे. आणि घराचा उंबरठा हा फक्त दरवाजाचं लाकूड नसून किंवा दगड नसून ते घराचे रक्षण करणारे कवच मानले जाते. एवढेच नाही तर उंबरठा हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी उंबरठ्यावर ही वस्तू ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. उंबरठा बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा, दृष्ट शक्ती किंवा वाईट शक्ती यांना घराच्या आत प्रवेश करण्यापासून रोखत असतो आणि हे घराचे संरक्षण कवच आहे. वास्तुशास्त्रानुसार ज्या घराला उंबरठा नसतो तिथे वास्तुदोष निर्माण होतो आणि या दिवशी उंबरठ्यावर ही वस्तू ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते. तुम्ही बघितलं असेल की नवीन सून किंवा नवीन नवरी वधू जेव्हा पहिल्यांदा सासरी येते तेव्हा ती गृहलक्ष्मी म्हणून उंबरठा ओलांडून आत येते. यावेळी धान्य भरलेले भांडे धान्यात पडावे अशा रीतीने उलटवून ती घरात प्रवेश करते, जे भरभराटीचे प्रतीक आहे. आणि अक्षय तृतीयेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी उंबरठ्याची पूजा करणे किंवा उंबरठ्यावर काही शुभ वस्तू ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरातील महिला हा उपाय करते त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अक्षय तृतीयेचा दिवस हा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये वारंवार पैशांच्या अडचणी येत आहे, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही, तुमच्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे जो चांगला चालत नाही, त्यामधून हवा तसा पैसा येत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असतील, जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, वास्तुदोष असतो किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते किंवा काही इडापिडा असते, तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात. आणि म्हणून उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवली तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा किंवा जे काही दोष आहे तर ते घरातून बाहेर जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची, कुटुंबाची भरभरून प्रगती होते. ही वस्तू उंबरठ्यावरती ठेवल्याने घरामध्ये पैसा किंवा लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल राहतं. आणि म्हणून या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जे आहे तर ते घडत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या घराची स्वच्छता करून घ्यायची आहे, झाडू मारून घ्यायचं आहे, घर स्वच्छ पुसून काढायचं आहे. कारण या दिवशी आपल्या घरामध्ये कुठेही घाण राहता कामा नये, घराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कचरा राहता कामा नये. जर या दिवशी आपल्या घरात अलक्ष्मी आली तर नक्कीच ती आपल्या घरामध्ये अक्षय टिकून राहील. म्हणून आपल्या घरामध्ये फक्त आपल्याला लक्ष्मीलाच आणायचं आहे आणि लक्ष्मीला स्वच्छता ही खूप जास्त प्रिय आहे. म्हणून सकाळी लवकर उठून आपलं घर हे स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि गंगाजल हे टाकायचंच आहे. यामुळे आपले सर्व दोष, नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते आणि आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. स्नान करून झाल्यानंतर घरातील एका व्यक्तीने, जो कर्ता पुरुष आहे ना, त्या पुरुषाने काय करायचं आहे, एक लोटा जल घ्या, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत हे जल तुम्हाला त्यांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावायचा आहे आणि आपलं घर हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हा उपाय करायचा आहे. जितक्या सकाळी लवकर होईल तितक्या सकाळी हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. दुपारी 12 वाजेपर्यंत केला तरीही चालेल.
आता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरा. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाका आणि हे जे पाणी आहे ना, हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही निगेटिव्हिटी येऊन थांबलेली असते, नकारात्मकता असते, तर ती नष्ट होते. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचंच आहे. इतर दिवशी तुम्ही करत नसेल तरी चालेल, परंतु अक्षय तृतीयेला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचंच आहे. एका वाटीमध्ये हळद घ्या, त्यामध्ये गंगाजल टाका किंवा मग तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते टाका. थोडीशी चंदन पावडर टाका आणि अशी हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची आहेत आणि त्याचं लेपन हे तुम्हाला उंबरठ्यावरती करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावरती ती हळद जी आहे तर ती चोळून घ्यायची आहेत. आता उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणे म्हणजे ती एक प्रथा नाही. त्यामागे बघा आध्यात्मिक, वास्तुशास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणंसुद्धा सांगितली गेली आहे. हळदीमध्ये बघा लक्ष्मीचा वास असतो आणि हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जर केलं तर घराकडे सुख समृद्धी, धनधान्य आकर्षित होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याचबरोबर हळद जी आहे ना, ते शुद्धतेचे प्रतीक आहे. ती बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दृष्ट शक्ती किंवा वाईट दृष्टी घराच्या आत प्रवेश करण्यापासून रोखत असते आणि उंबरठा हा घराचा मुख्य ऊर्जेचा स्रोत असतो. हळदीचं लेपन केल्यामुळे वास्तुदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता ही कमी होते आणि घरात सकारात्मक लहरींचे प्रमाण वाढते. तसेच हळद ही मांगल्याचे प्रतीक असल्यामुळे घरात फक्त शुभ घटना घडतात, मांगल्याचे वातावरण राहते आणि म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. यानंतर कुंकवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे. थोडं जास्तच कुंकू घ्या आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. यानंतर जिथे तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे ना, तर त्या उंबरठ्यावरती तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईडला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत आणि उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला शुभ, स्वस्तिक, लाभ असं लिहायचं आहे. म्हणजेच उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला शुभ हा कुंकवाने शब्द लिहायचा आहे. नंतर मधोमध स्वस्तिक काढायचं आहे आणि पुन्हा त्याच्या साईडला तुम्हाला लाभ असं लिहायचं आहे. हे सगळं उंबरठ्यावरती करून झाल्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे. एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची, दिव्यामध्ये 2 लवंग टाकायच्या. यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये थोडेसे गहू घ्या. गहूच घ्यायचे आहेत बघा, तांदूळ घेऊ नका. गव्हावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्या. बघा तांब्याचाच कलश घ्या, स्टीलचा घेऊ नका. जर तुमच्याकडे बघा चांदीचा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तांब्याचा घेतला तरीसुद्धा चालेल. या कलशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तांदूळ भरायचे आहेत. अर्धा कलश तांदूळ भरायचे आहेत. यानंतर त्या कलशामध्ये तुम्हाला 5 अखंड फुलाच्या लवंगा, त्याचबरोबर 11 गोमती चक्र घ्यायचे आहेत. गोमती चक्र नसेल तर तुमच्याकडे 5 किंवा 7 कवड्या असेल किंवा एक जरी कवडी असेल ना, ती त्यामध्ये टाकायची आहेत. 1 रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे. एक अख्खं हळकुंड जे असतं, अख्खी हळद, तर ती टाकायची आहेत. आणि यानंतर पुन्हा त्याच्यावरून तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत. पूर्ण कलश जो आहे ना, तो तांदळाने भरून घ्यायचा आहे. आता तांदूळ हे जे आहे ना, हे अक्षय टिकणारं धान्य आहे, म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही. म्हणून ते समृद्धीचे प्रतीक आहे आणि म्हणून आपण पूजेमध्ये तांदूळ हे धान्य वापरत असतो. आणि या तांदळामध्ये आपण ज्या काही वस्तू ठेवल्या आहेत त्यासुद्धा लक्ष्मीकारक वस्तू आहे. या वस्तू आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करत असतात. आणि यानंतर हा कलश तुम्हाला जिथे उंबरठ्यावरती तुम्ही शुभ, स्वस्तिक आणि लाभ असं लिहिलं आहे कुंकवाने, तर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा कलश उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा आहे. आता हा कलश तिथे का ठेवायचा आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी अगोदर सांगितलेलं आहे. यानंतर प्रत्येक स्वस्तिकला हळद कुंकू लावायचं आहे. त्या कलशाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती वळून घ्यायची आहेत. आणि यानंतर कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली ओम हा सुद्धा काढायचा आहे.
कारण ही दोन्ही शुभ चिन्ह आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या चिन्हांचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक हे अत्यंत पवित्र, शुभ आणि मंगळकारिक चिन्ह मानलं जातं आणि ओम या शब्दाचा संबंध दिव्य स्पंदनाचे प्रतीक मानले जाते. ते शाश्वत सत्य, शाश्वत शांती आणि अपार समृद्धीचे निदर्शक आहे. आणि म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला दिवशी एक स्वस्तिक आणि ओम हे जे चिन्ह आहे तर ते काढायचं आहेत. त्याचीसुद्धा हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचंच आहे. बघा, आपण या दिवशी अनेक आर्टिफिशियल तोरण लावतो, परंतु ते फक्त आपलं घर सुशोभित करत असतं, परंतु त्यातून आपल्याला कोणतीही सकारात्मक ऊर्जा किंवा चांगल्या गोष्टी मिळत नाही. आंब्याच्या पानांचं तोरण जे असतं ना, त्यातून खूप जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या घरावर कोणतेही संकट, विघ्न जे आहे तर ते येत नाही. सर्व वाईट गोष्टी आपल्या घरापासून दूर ठेवण्याचं काम आंब्याच्या पानांचं तोरण करत असतं. आणि म्हणून तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरणसुद्धा नक्की लावायचं आहे. या दिवशी आंब्याच्या पानांचंसुद्धा खूप मोठं महत्त्व आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा, कुंकवाने लक्ष्मीची पावलंसुद्धा काढायची आहेत. कुठे काढायची आहेत तर तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे तर उंबरठ्याच्या बाहेरून आपल्या घराकडे लक्ष्मी येत आहे, अशा पद्धतीने तुम्हाला कुंकवाचे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. हे सुद्धा खूप शुभ मानलं गेलं आहे. जर या पद्धतीने आपण अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पावलं आपल्या घरात येताना जर काढली ना, तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरातील गरिबी, दरिद्रता ही संपूर्णपणे दूर होते. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा गॅस आणि शेगडीची पूजा ही करायचीच आहे. कारण या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे. आपल्या घरात अन्न धान्य हे कायम टिकून राहावे, खाल्लेल्या अन्नातून बाधा होऊ नये किंवा घरातून जास्त प्रमाणामध्ये अन्नधान्य वाया जाऊ नये, आपल्याला कधीही अन्नधान्याचा तुटवडा भासू नये, म्हणून तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेला आपल्या स्वयंपाकघराची पूजा करायची आहेत. अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करायची आहेत आणि अन्नपूर्णा मातेला आपल्या घरात कधीही धन संपत्ती ही कमी पडू नये अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अक्षय तृतीयेला करायचा आहे. इतर तुम्ही कोणत्याही सेवा नाही केल्या तरी चालेल, परंतु ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या ना त्या तुम्ही कराच. त्याचबरोबर तुम्हाला पितरांची सुद्धा सेवा करायची आहे. जर तुमचे सासू सासरे हयात नसतील तर तुम्हाला पितृपूजा ही करायचीच आहे. पितृपूजेशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. जर तुम्ही अक्षय तृतीयेला पितृंची जर पूजा केली नाही तर आयुष्यभर आपल्या आयुष्यात खडताळ प्रवास जो आहे तर तो सुरू होतो. कोणत्याच कामात यश मिळत नाही, कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, पैसा टिकत नाही, सतत संकट, अडचणी, अडथळे सुरू होतात, दुःख येत असतं. आणि म्हणून तुम्हाला पितरांची पूजा जी आहे ना ती करायचीच आहे. पितृपूजा म्हणजे खूप जास्त काही करायची गरज नसते. तुम्हाला मी सांगितलं, करा केळी पूजन करायचं आहे. थोडंफार तुम्ही अन्नदान, जलदान करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये सुवासिनी स्त्री जेवू घालायचे आहेत किंवा पुरुष जेवू घालायचे आहेत, ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सांगितलं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.